कृष्ण आपल्या प्रियेला घेऊन द्वारकेला गेला. सर्व शत्रूंना पराभूत करून बलरामही द्वारकेत परत आला. मोठा उत्सव करून कृष्णाने रुक्मिणीचे समंत्रक पाणीग्रहण केले. रुक्मिणी पातिव्रत्याच्या गुणांनी युक्त होती. रूप, शील, गुण यामुळे ती सर्वांची आवडती झाली. ती कृष्णाची ज्येष्ठ पत्नी होती. तिला कृष्णापासून प्रद्युम्न, चारुदेष्ण, सुचारू, भद्रचारू, सुदेषण, सुषेण, चारुगुप्त, चारुबाहू, चारुविद व चारू असे 10 महारथी पुत्र व चारुमती नावाची कन्या झाली. प्रद्युम्न 7 दिवसाचा असतानाच शबरासुराने त्याला सुतिकागृहातून पळवून नेले. प्रद्युम्न हा मदनाचा अवतार होता. त्याची पत्नी रती ही शंबरासुराच्या पत्नीच्या रूपात मायावती या नावाने राहत होती. प्रद्युम्नला बघताच तिने त्याला मदन म्हणून ओळखले. पतीला स्तन्य कसे पाजणार या दुविधेमुळे तिने त्याला सांभाळण्यास दाईची नियुक्ती केली. प्रद्युम्न मोठा झाल्यानंतर मायावतीने त्याला सत्य सांगितले व स्वतःच्या प्रेमाचा पुनरुच्चार केला. हे सर्व ऐकून प्रद्युम्न संतापला व त्याने शंबरासुराचा वध केला व मायावतीला भार्येच्या रूपात स्वीकारून तिच्यासह तो द्वारकेला गेला. आपल्या नवजात बालकाचे हरण झाल्यामुळे दुःखी कष्टी झालेली रुक्मिणी पुत्र व पुत्रवधू परत आल्यामुळे अत्यंत आनंदी झाली. प्रद्युम्नाने रुक्मीची कन्या शुभांगी हिला स्वयंवरात जिंकले. रुक्मिणीनेही आनंदाने भाच्यास जावई करून घेतले. एवढेच नव्हे तर प्रद्युम्न व शुभांगीचा पुत्र अनिरुद्ध याने रुक्मीच्या नातीशी विवाह केला व मुलीच्या व बहिणीच्या प्रेमाखातर रुक्मीने कृष्णाशी वैर असतानाही हा विवाह मान्य केला. या विवाह समारंभाला मात्र गालबोट लागले. विवाह झाल्यानंतर दूध खेळण्याचा प्रस्ताव समोर आला. द्यूत खेळत असताना रुक्मी व बलरामात भांडण झाले. रागाच्या भरात बलरामाने द्यूताचा सुवर्णपट रुक्मीला फेकून मारला व रुक्मी मृत्युमुखी पडला. आपल्या भावाचा अंत झालेला बघून रुक्मिणी शोक करू लागली. परंतु कृष्णाने तिचे सांत्वन केले.